हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर इथे मी आज सकाळी माझ्या अथर्वसाठी टिफिन बनवते। तर टिफिनमध्ये मी आज बनवणार आहे मटकीची भाजी। तर त्याची एक छोटीशी अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। पण हो, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। तर इथे मी डब्यासाठी बनवते भाजी। तर त्याच्यासाठी मी सुकीच भाजी बनवणार आहे आणि त्याच्यासाठी मी काय केले, तेल टाकलं, तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये मी लसूण टाकलं, त्यानंतर कांदा टाकला, आपला रोज वापरायचा जो मसाला आहे तो टाकला, त्यानंतर हळद टाकले आणि त्याच्यामध्ये जी मटकी होती तर ती मी टाकून घेतली। आणि मग त्याच्यानंतर मी मटकी जी ती थोडी फ्राय करून घेतली, त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकलं जेणेकरून ते व्यवस्थित शिजावं। त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि अशी सुकी मटकी थोडी 2-3 मिनटं मी शिजू दिली। त्यानंतर इकडे मग एका साईडला मी चपाती वगैरे करून घेतली, पीठ मी आधीच मळून घेतलेलं होतं, त्यानंतर चपाती बनवून घेतली। त्यानंतर अथर्वचा स्कूलचा टाईम झाला होता आणि त्याच्यासाठी मी इथे टिफिन पॅक करून दिला। तर एका साईडला मी भाजी ठेवली आणि एका साईडला मी चपाती ठेवली आणि त्याचं टिफिन पॅक करून झाल्यानंतर त्याला टिफिन दिला, त्यानंतर त्याला स्कूलला पाठवलं। तर इथे बाल्कनीमध्ये मी काही झाड लावलेले ते तुम्हाला मी दाखवते। तर इथे बघा मी कढीपत्त्याचं झाड लावलेलं आहे आणि भरपूर वर्ष झाले, परंतु त्याची हाईट आता एवढी आहे तेवढीच आहे, अजून वाढतही नाही आहे। कारण मी जेव्हा आणलं तेव्हा छोटंसं रोप होतं आणि ते थोडंसं वाढलं, त्याच्यानंतर त्याची वाढ होत नाही आहे। तर ही आहे माझी तुळस। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला